नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहतात जी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी आज मी आपल्यासाठी अपडेट घेऊन आलेलो आहे. आणि आपल्याला माहितीच आहे जी ऑलराऊंडर ह्या युट्यूब चॅनेलवर नवीन अपडेट येत असतात. तर ही नवीन अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे. जास्त वेळ न घालवता मी आपल्याला लाडकी बहीण योजनेविषयी एक आनंदाची बातमी सांगणार आहे. तोपर्यंत इथं आपण साईडला दिलेल्या घंटीवर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि कोठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, कोठेही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल, त्यावेळीच आपल्याला ह्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भात काय ही महत्वाची अपडेट आहे हे आपल्याला समजणार आहे. त्यामुळे हा जास्तीत जास्त शेअर करा, प्रत्येक नातेवाईकापर्यंत पोहोचा, प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा पोहोचवा, सोशल मीडियावर शेअर करा. कारण जेणेकरून एका महिलेचा याच्यापासून फायदा होईल आणि तिला याची माहिती समजेल. चला तर दर्शको, आपण आता व्हिडिओला सुरू करूया. तर ही नवीन अपडेट काय आहे? तर ही केंद्रातून नवीन अपडेट आलेली आहे. तर ही आपले नरेंद्र मोदी यांचे अ, अर्थसहाय्यक यांनी लाडकी बहीण योजनेचे जे ₹1500 देतात, त्याच्यापेक्षा जास्त रक्कम देता येते का? याच्यावर वरील कार्यकारिणीमध्ये चर्चा चालू आहे. तर आता आपल्याला ₹1500 लाडक्या बहीण योजनेचे मिळत असतात. तर आता हे कसे याच्यामध्ये वाढ होईल, याचा विचार केंद्रामध्ये आता चालू आहे. तर आपले नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचे अर्थसहाय्यक जे आहेत, त्यांची कमिटी याच्यावर स्टडी करत आहे. आणि याच्यावर कारण वाढती महागाई, कारण ₹1500 हे या महागाईमध्ये वरील केंद्र शासनाला हे कमीच वाटत आहेत. तर याच्यामध्ये कशी वाढ होईल याचा विचार आता सरकार करत आहे. आपल्याला माहितीच आहे, जवळ-जवळ 80 लाख महिला यामधून अपात्र केलेल्या आहेत आणि 1,69,00,000 महिला पात्र केलेल्या आहेत. आणि या पात्र महिलांना याचा थेट लाभ येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि याचीच नुकतीच एक अपडेट काल सायंकाळी 7 वाजता प्राप्त झाली, की लाडक्या बहीण योजनेचे पैसे कसे वाढवता येईल याच्यावर प्रत्येक ज्या ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेविषयी ज्या योजना चालू आहेत, त्यांना प्रत्येक शासनाला आदेश वरून केंद्र शासनाच्या कमिटीने दिलेले आहेत. तर ही एक आनंदाचीच बातमी आपल्याला म्हणावी लागेल, की आता आपल्याला ₹1500 मिळतात. त्याच्यावरून जास्त आपल्याला रक्कम मिळू शकते. त्याच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुका लागल्या, त्यावेळी 1500 वरून ₹2100 करण्याचा विचार महाराष्ट्र शासनाने हा घेतला होता. त्याच्याच विषयावर वरील केंद्र शासनाने शिक्कामोर्तब करण्याचा विचार चालू केलेला आहे. अर्थसहाय्य जी कमिटी असते आर्थिक, ती विचार ही करत आहे. आणि खूप एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल, की 1,69,00,000 महिला यांना वाढत्या महागाईमुळे त्रसलेल्या असतात. त्यांना आता 1500 वरून डायरेक्ट ₹2100 सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. कारण झालं तर कारण ऑलरेडी महाराष्ट्र शासनाने घोषणाही केलीच होती, की 1500 वरून ₹2100 लाडक्या बहीण योजनेचे करायचे. आणि त्यात महत्त्वाची न्यूज म्हणजे वरील केंद्र शासनाने सुद्धा याच्यावर विचारावरती ते करत आहेत, की लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कसे वाढवता येईल. त्यामुळे ही खूप महत्त्वाचीच अशी अपडेट म्हणावी लागेल आणि माहिती म्हणावी लागेल. आणि दुसरी गोष्ट, आपल्या आदित्य तटकरे मॅडम यांनी अनेक बातमी त्यांनी मध्यंतरी काळात एक वर्तवली होती, की अ, लाडक्या बहिणी योजनेमध्ये जे काही महिला अपात्र आहेत, 80 लाख महिला, त्यांनी ई-के-वाय-सी केली नसेल, तर त्यांना अनेकदा काही चान्स देतात का? याच्यावर मंत्रिमंडळात, विधानसभेत चर्चा याच्यावर सुद्धा चालू आहे, की परत एकदा त्यांना संधी ई-के-वाय-सी करण्याची देण्यात येणार आहे. पण अधिकृत याच्यावर शिक्कामोर्तब अजून तरी झालेला नाही आहे. पण फक्त चर्चा चालू आहे. जर याच्यावर चर्चा करून जर त्यांनी परत एकदा संधी आपल्याला दिली, मागे सुद्धा आपल्याला जानेवारी महिन्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत ई-के-वाय-सी करण्याची संधी आपल्याला दिली होती.
त्यामध्ये ज्यानी ही पारदर्शक व्यवस्थित ई-के-वाय-सी केली, त्यांचं आधार कार्ड बँक कार्डाशी लिंक होतं. बँक कार्ड आधार कार्डाशी लिंक होतं. मोबाईल नंबर कनेक्ट होता. प्रत्येक ई-के-वाय-सी व्यवस्थित केली होती. त्यांना पात्र करून 1,69,00,000 महिला त्या योजनेद्वारे पात्र झाल्या. पण आता आणि ज्या 80,00,000 अपात्र झाल्या, त्यांना परत एकदा संधी जर मिळाली, तर त्या व्यवस्थित परत त्यांनी व्यवस्थितच फॉर्म भरून या संधीचं सोनं येणाऱ्या काळात त्या करू शकतात. कारण दिवसेंदिवस महागाईप्रमाण 1,500 जे आहेत त्याच्यावर 2,100 होईल. भविष्यात 3,000 सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जर संधी अशी जर महाराष्ट्र शासनाने जर याचा विचार केला, फेरबदल परत एकदा ई-के-वाय-सी जर संधी आपल्याला दिली, तर आपण ई-के-वाय-सी व्यवस्थित एक म्हणतात 10 वेळा पडताळणी करून व्यवस्थित फॉर्म भरा, अर्ज करा आणि आपली ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या. खरंच ज्या गरजू महिला आहेत, यांनीच यामध्ये फॉर्म भरा. ज्यांना काही गरज नाही, त्यांनी यामध्ये फॉर्म भरू नका. कारण आपल्यामुळे एखाद्या गरीब महिलेचं नुकसान यामध्ये होऊ शकतं. त्यामुळे ज्यांना खरंच गरज आहे, ज्या खरंच गरजूवंत आहेत, अशा महिलांनी यामध्ये आपण फॉर्म भरून या लाडक्या बहीण योजनेचा संधी घेऊ शकताय. तर खूप मोठी आता येणाऱ्या काळात संधी आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे महिला भगिनीने जी-डी ऑलराउंडर या YouTube चॅनलवर लक्ष ठेवून राहा. कारण आपल्याला माहितीच आहे, मी जे आहे ते रिअल आपल्यासमोर सांगत असतो आणि जे वरून जे केंद्र शासनाचे असेल जे-आर, महाराष्ट्र शासनाचे जे-आर असतील, त्याची पूर्ण पडताळणी करून, पूर्ण स्टडी करूनच मी आपल्यासमोर येत असतो आणि माझी बातमी, माझी माहिती ही खरीच असते. त्यामुळे आपण जी-डी ऑलराउंडर या YouTube चॅनलवर लक्ष ठेवा. कारण लाडक्या बहीण योजनेविषयी बऱ्याच अशा येणाऱ्या काळात आपल्याला माहिती मी सादर करणार आहे आणि आपल्याला नक्कीच यातून मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपण निश्चित आता खात्री बाळगा, कारण वरून ज्यावेळी केंद्र शासनाकडून एखादी एखादी न्यूज येते, त्याची अंमलबजावणी ही महाराष्ट्र शासन हे करतंच. त्यामुळे येणाऱ्या काळात लाडक्या बहीण योजनेचे 1,500 वरून ₹2,100 101% होण्याची दाट शक्यता आहे. आणि आता मी तुम्हाला दुसरी एक बातमी सांगतो, की आता हे जे ₹1,500 आपले चालू आहेत, ते आपल्याला 15 जुलैच्या दरम्यान आपल्याला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. 15 जुलै लक्षात ठेवा तारीख. 15 जुलै आज तारीख किती आहे पहा. 8 तारीख आहे आज. येणाऱ्या 15 तारखेपर्यंत लाडक्या बहीण योजनेचे पैसे आपल्याला ₹1,500 आपल्या खात्यावर जमा होईल. आपल्या मोबाईल फोनवर लक्ष ठेवा, बँकेत लक्ष ठेवा. 15 जुलैच्या दरम्यान ₹1,500 आपल्याला येतील आणि येणाऱ्या काळात जे पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार जे आहेत, त्यांनी ज्यावेळी त्यांचा स्टडी पूर्ण होईल, त्यानंतर आपल्याला हे 1,500 पेक्षा जास्त रक्कम आपल्याला मिळणार आणि प्रत्येक लाडक्या बहीण योजनेला 100% आपल्या उदरनिर्वाहासाठी, आपल्या गरजासाठी हातभार हा लागणार आहे. त्यामुळे आपण या बातमीवर लक्ष ठेवून राहा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर प्रत्येक ठिकाणी शेअर करा. माझ्या चॅनलचं नाव आहे जी-डी ऑलराउंडर यूट्यूब चॅनल. आपण जर सबस्क्राईब केलं तरच आपल्याला नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येणार आहे. त्यासाठी मी वारंवार सांगत असतो, इथे साईडला जे घंटीचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा. जी-डी ऑलराउंडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब होईल आणि ज्यावेळी सबस्क्राईब होईल त्यावेळी आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन जाणार आहे आणि अशीच महत्त्वाची माहिती आपल्याला समजणार आहे. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.